श्री गुरुदेव. पूर्व पुण्याईचा ठेवा आणि गुरुचरणाची सेवा. जीवनात काही गोष्टी मागून मिळत नाहीत, त्या मिळतात पूर्व पुण्याईने. संपत्ती मिळते प्रयत्नाने, मान मिळतो कर्तृत्वाने, पण गुरु मिळतात ते फक्त पुण्याने. आज जर आपण गुरुदेवाच्या चरणी बसलो आहोत, तर हे आजचे भाग्य नाही, हा अनेक जन्माचा पुण्याचा ठेवा आहे. पूर्वी पुण्याईचा ठेवा. घडू दे तुमच्या चरणाची सेवा, लाभू दे ही एक ओळ. नाही नाही, ही शिष्याच्या जीवनाची प्रार्थना आहे. गुरुदेव म्हणतात, सेवा म्हणजे फक्त हाताने केलेले काम नाही. सेवा म्हणजे अहंकार विसरून केलेले साधना. जेव्हा शिष्य गुरुच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा त्याचा अहंकार विरघळतो, आणि जेथे अहंकार संपतो तेथेच भक्तीची सुरुवात होते. एक दृष्टांत सांगितला जातो. एक शिष्य रोज आश्रमात येते, असे प्रवचन ऐकत दर्शन घेई आणि निघून जायचा. दुसरा शिष्य मात्र आश्रमात झाडू मारत असे, पाणी भरत असे, कोणालाही न सांगता सेवा करत असे. गुरुदेवांनी एके दिवशी सांगितले, पहिला मला ओळखतो, पण दुसरा मला जगतो. कारण सेवा ही शब्दात नसते, ती भावात असते. आपण विचार करतो, मी काय केले गुरुदेवांसाठी, पण गुरुदेव कधीच विचारत नाहीत, तू माझ्यासाठी काय केलेस. ते विचारतात, तुझ्यातला अहंकार किती सोडलास. गुरुचरणी सेवा म्हणजे स्वतःला शब्द करत जाणे, स्वतःला शुद्ध करत जाणे. मन स्वच्छ, विचार स्वच्छ आणि कर्म पवित्र होणे. गुरुदेव नेहमी सांगतात, सेवा करा, पण अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा ठेवली की सेवा व्यवहार बनते, आणि अपेक्षा सोडली की सेवा भक्ती बनते. आज आपल्या वेळी नाही म्हणतो मन, नाही म्हणतो परिस्थिती, नाही म्हणतो, पण लक्षात ठेवा, सेवा करण्याची वेळ नाही, सेवा करण्यासाठी भाव लागतो. पूर्व पुण्याईचा ठेवा असेल तरच मन गुरुकडे ओढले जाते, नाहीतर हजारो प्रवचन ऐकूनही मन तसेच राहते. गुरुचरणाची सेवा म्हणजे सत्कर्माची सुरुवात. जेव्हा शिष्य सेवा करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सेवा बनते. घरात आई वडिलांची सेवा, समाजात प्रामाणिकपणा, कामात निष्ठा आणि मनात नम्रता, हे सगळा म्हणजेच गुरु सेवा. गुरुदेव कधी सांगत नाहीत, माझ्यासाठी दिवा लावा. ते सांगतात, तुझ्या जीवनाचा दिवा उजळव. शिष्य जर गुरु चरणी नतमस्तक राहिला, तर गुरुला त्याचा उद्धार करावाच लागतो. कारण गुरुचे प्रेमही बंधनात अडकत नाही, ते शिष्याच्या ओढून घेते. आज आपण गुरुचरणी बसून फक्त एक प्रार्थना करूया. हे गुरुदेवा, पूर्व पुण्याईचा ठेवा. घडू दे तुमच्या चरणाची सेवा, जन्मजन्मी घडू दे ही सेवा. पदासाठी नको, ओळखीसाठी नको, मान सन्मानासाठी नको. ही सेवा फक्त मन शुद्धी करण्यासाठी घडू दे. कारण ज्याच्या जीवनात गुरु चरणाची सेवा आहे, त्यांच्या जीवनात कधी आधार राहत नाही. श्री गुरुदेव. मित्रांनो, तुम्हाला बोध कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय सियाराम मित्रांनो.